भारतात अनेक मंदिरे आढळून येतात. यातील बहुतेक मंदिरे हे प्राचीन असल्याचे दिसून येते. अनेक आक्रमणे झेलूनही अनेक मंदिरे आत्ताच्या घडीलाही अगदी डौलाने उभी आहेत. महाराष्ट्रातही अनेक प्राचीन मंदिरे आहेत. अतिशय सुप्रसिद्ध असलेले आंबरेश्वर मंदिर म्हणजेच आत्ताचे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचा इतिहास, महत्त्व व मान्यता अगदी विशेष आहे. अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राजघराण्यातील मामवानी राजाच्या काळात इसवी सन 1060 हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या 218 कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदी मंडप कालाओघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे. सध्या असलेले मंदिर 2च भागात आहे, गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागे आहे. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह, हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती कपालधारी शिव, विवाहापूर्वीची पार्वती, शिवपार्वती विवाह सोहळा, चंडिका पार्वती, चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुरमर्दिनी, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासूर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी 4 खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलये उठावीत अशी एका मागोमाग एक असे अनेक वर्तुळे कोरलेले आहेत. मंडपाच्या खांबांवर अत्यंत कोरीव अशा मूर्ती आहेत. या भिंतींवर एकूण 70 अशा प्रतिमा कोरल्या आहेत. शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत. तसेच मंदिराचा परिसरही अतिशय मनमोहक असल्याचे म्हटले जाते. या मंदिराजवळ एक गुहा असून ती थेट पंचवटी येथे जात असल्याचे सांगितले जाते. नदी आहे सुकली पूर्ण, काय नाही राहिलं. तर मंडळी, पुन्हा एकदा निसर्गप्रेमी पंकज या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि सध्या आपण आहोत आता अंबरनाथमध्ये. अंबरनाथमधलं अंबरेश्वर प्राचीन शिव मंदिर आहे. आणि आमचा अचानक आलेला असा योग आहे. किशोर नाकवा आहे, त्याच्यामुळे आमचा योग आला आहे तो. आणि त्याच्या स्वप्नात बहुतेक भोलेनाथ गेले होते आणि त्यांनी केलेला प्लॅन आहे अचानक. पाहू शकता, हालूच बघतात बघा ते. म्हणजे आमच्या मनात पण नव्हतं की आम्ही इकडे येऊ म्हणून. खरं तर आम्हाला कुठे आपल्याला टायगरमध्ये जायचं होतं ना. टायगरमध्ये कुठलं आता नवीन ते इस्कॉनला जायचं आहे. तर तिथली पण देवस्थानं खूप छान आहेत. तर तिथली पण आपण नक्कीच दाखवू. तोपर्यंत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि असंच जर नवीन व्हिडिओमध्ये असतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील चित्तराजाने 1022 ते 35 या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला. आणि इसवी सन 1060 ते 61 चित्तराजाच्या धाकट्या भावाच्या मामवानी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
मंडळी बाजूला गार्डन सुद्धा आहे, पण सध्या गार्डन बंद केलं आहे. काही कारणास्तव गार्डन बंद केलेलं आहे. पाहू शकता इथे केलेलं असं गार्डन सध्या बंद आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्या आतमध्ये जाता येणार नाही. पाहू शकता म्हणजे भरपूर म्हणजे अशी भरपूर गर्दी असते. सोमवारी तर खूपच गर्दी असते इथे. केवळ मुंबई महाराष्ट्रातील नाही तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे. युनेस्कोने दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. अज्ञातवासात असताना पांडव या काळात काही काळ वास्तव्यास होते. याच भागात त्यांनी शिवमंदिर उभारण्याची कार्य सुरू केले. मात्र कौरव पाठलाग करत असल्याचे समजतात पांडव हा भाग सोडून निघून गेले. त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते. मात्र याला आधार असल्याचे दिसून येत नाही. महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात. किशोर काय सापडला? काय सापडला काय इथे? 10 वर्षापूर्वी तिथून उतरायला रस्ता शॉर्टकट आहे. तिथून रस्ता तो ना किशोर बघ मॅप लाव व्यवस्थित. आला तुझ्या नादान फिरत 70 मिनिटं येतं. 7 मिनिटाच्या अंतर तिसाई मंदिर बोलते दाखवते. 7 मिनिटावरना 70 मिनिटं घालवली आमच्या इथं. दादा पनवेल दादा हो दादा पनवेल अजून हायवे भेटतच नाही बाबा किशोर. तुझी मॅपवाली बाई काय मॅप दाखविणे व्यवस्थित. प्रशांत कॉर्नर वरना तू काय घेणार? डिमांड आहे काय खाऊ ना. एकच घ्यावाची प्रत्येकाने. काय खाऊ का? मी देईन तुला. किशोर नाकवा नुसता फिरायला नाही खावायला आलाय नुसता. साधा सुद्धा नको तर साधं चांगलं बनवतात. काय बनवतात? चिकन खाशील का मटन? पण उपास आहे ना तुझा महिनाभराचा. तुझा नवस घेऊन आम्ही नाटक आहे काय? नुसतं शिव मंदिर नुसतं चालतो काय? चड्डी सरनेम आहे का चड्डी? कपडे काढून नाही ना जेव्हा नाही. फुल आहे बघ 999.
तुझा मत काय किशोर? चिकन मसाला मागू. किशोर चिकन पाला विचार कुठला आहे? लावऱ्या पण आहेत हो तिथं. लावऱ्या और वो छोटा है वो लावरी. तर मंडळी पाहू शकता म्हणजे पनवेल सारख्या ठिकाणी म्हणजे हायवेच्या बाजूला चालू होतं असं वाटणार पण नाही की इथे झाडे असेल आणि पक्षी असे भेटतील म्हणून. पाहू शकता इथे सुद्धा असं निसर्गरम्य वातावरण थोडंफार का होईना पण पाहायला मिळालं. जवळच हायवे आहे आणि तर मंडळी पाहू शकता म्हणजे पनवेल सारख्या ठिकाणी म्हणजे हायवेच्या बाजूला चालू होतं असं वाटणार पण नाही की इथे झाडे असेल आणि पक्षी असे भेटतील म्हणून. पाहू शकता इथे सुद्धा असं निसर्गरम्य वातावरण थोडंफार का होईना पण पाहायला मिळालं. जवळच हायवे आहे आणि जवळपास मॅपमुळं आमचं चुकी 1 तास जवळपास वाया गेला. त्याच्यामुळं आम्ही इकडे तिकडे फिरत होतो आणि फायनली आता आम्हाला जाम भूक लागली. त्याच्यामुळं आम्ही आलो एक ढाब्यावर आणि समोरच असा ढाबा होता. नाव पण त्याचं विचित्र आहे, चड्डीदा ढाबा म्हणून असं नाव आहे. आणि आतमध्ये आलो. हायवेपासून थोडा 1-2-3 मिनटाच्या अंतरावर आहे. असं वाटणार पण नाही की इथं असं म्हणजे हायवेच्या बाजूला एवढं निसर्गरम्य वातावरण असेल वाटलं पण नव्हतं. पाहू शकता मंडळी पूर्ण अशी झाडे आहे आणि झाडीच्या वातावरणात पूर्ण असं हे ढाबा आहे. म्हणजे पाहू शकता पक्ष्यांचा पण किलबिलाट ऐकायला भेटतो. पाहू शकता मी पक्षी पण बघा, तो कोतवाल पक्षी बघा. हा मंडळी बोरीचं झाड आहे आणि बोरं पण लागलेले तुम्ही पाहू शकता. आत्ता अशी तयार होत चाललेले आहेत, अशी पिवळसर रंगाचे पडत चाललेत म्हणजे तयार होत चाललेले आहेत. दिलदार व्यक्तिमत्व काय प्रकाश पाटील, दिलदार व्यक्तिमत्व. आपण आमची चड्डी धाबाप्रमाणे चड्डीच काढली हो. प्रत्येक गोष्टीवर GST लावली. 40 चड्डी आमची चड्डी काढलेली आहे. पुन्हा या चड्डीमध्ये 40चा स्प्राईट 65 ला लावला. आपले कुठे धाब्यानो GST आहे? सांग आपण तर बबनची धाबावर जाऊ. GST नाही ना इथं. चांगले घर आहे. नाही GST. बबनची धाबा नाही GST. बबनची धाबावर GST नाही, ते डायरेक्ट लिहून देतात बिलावर. तू तसा बिल नाही देत. असं तुला चड्डी धाबा तर तिथे. चड्डी धाबा बाय बाय. पुन्हा काय चड्डी देणार नाही. अजून बॅनर छोटा कर. फार चड्डीच काढून टाकतात. तर मंडळी आता आपलं फायनली दुपारचं जेवण झालेलं आहे आणि आता आपला टार्गेट आहे खारघरला निघालो. कुठला आपला तो मंदिर आहे? इस्कॉन मंदिर. आणि हा आशिया खंडातला असा दुसरा मंदिर आहे. तर मंडळी दृश्य आम्ही दाखवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मंडळी फायनली आपण खारघरमधील इस्कॉन मंदिर येथे पोहोचलेलो आहोत आणि पाहू शकता प्रचंड अशी गर्दी इथे. संध्याकाळी 4:30 ते 7 असा टायमिंग असतो. त्या वेळेतच हे मंदिर उघडलं जातं. म्हणजे मंदिर उघडच असतं, फक्त आपल्यासाठी गेट बंद असतं. मंडळी आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता. एकदम असं मंत्रमुग्ध करणारा असं वातावरण आहे. आणि मंडळी ह्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इथे आले होते. जवळपास 9 एकरमध्ये हे मंदिर बांधलेले आहे
आणि आशिया खंडातील दुसरं सर्वात मोठं इस्कॉन टेम्पल असे या मंदिराला ओळखलं जातं. हे मंदिर पांढऱ्या आणि तपकिरी रंगाच्या संगमरवराच्या खास दगडांनी बांधलेले आहे. मंडळी, मंदिराचा गाभा अनेक श्रीकृष्णाच्या 3D चित्रांनी सजलेला आहे. खरं तर मंडळी, इथं आल्यानंतर एक वेगळीच शांतता, वेगळीच प्रसन्नता अशी मन
भेटले आल्या चपला ठेवायचं म्हणजे बेकार कामायचं. भेटल्या हवं एकदा.